परमश्रद्धेय आदरणीय अवधूत बाबा मानेकर बाबांना दंडवत प्रणाम करून, जयाची लीळेचा महिमा थोरून आपण पे वाणी सर्वेश्वरू, तया निर्गुणा ब्रह्मा नमस्कारो केला मिया, तया निर्गुणा ब्रह्मा नमस्कारो केला मिया. राऊळमाई राऊळ बाप, प्रभू मायेचे सागर अक्षराच्या पलीकडे, प्रभू मायेचे सागर अक्षराच्या पलीकडे, दिन दलिताचे देव सदा निवारी सांकडे. दूध सुनेसाठी ताक सासूला वाढती, मार्गरूढी मार्गामध्ये हेच गीत गात होती. असं या ठिकाणी असलेलं श्री दत्त मंदिर कुसळम या श्रीप्रभू बाबा या अधिष्ठानाला अभिवादन करून, आपणा सर्वांचं नव्हे तर संपूर्ण महानुभावांचं श्रद्धास्थान असलेले परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य आचार्य प्रवर आदरणीय कुसळम निवासी मम गुरुवर्य मोठे बाबाजी आणि या कार्यक्रमाचं कार्याध्यक्षपद ज्यांनी भूषवलं ते आमचे कुलभूषण परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय आचार्य प्रवर मानेकर बाबाजी, परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय सकाळी ज्यांची उपस्थिती या ठिकाणी होती ते आदरणीय श्रद्धेय जायराज बाबाजी उपळाई, परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय अनंतराज बाबा कुरुडवाडी आदी सर्व संत महंत भिक्षुक वासनिक तपस्विनी माता, आपणा सर्वांना सादर सवीने दंडवत प्रणाम करून, देवश्री चक्रधर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून धर्माचा प्रचार आणि प्रसार, माझा देव प्रत्येकाच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात प्रत्येकाच्या हृदयात पोहोचावा म्हणून अखंड तळमळ ज्यांची आहे आणि अखंड सेवा जे करतात असे श्री चक्रधर यूट्यूब चॅनलचे परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय तपस्वी दादा दाहेरकर दादांना दंडवत प्रणाम करून, आज पहिल्या दिवसाची सेवा गुंफत असताना मानसाने शब्द घडविले, मानसाने शब्द घडविले, शब्दांनी साहित्य घडविले, मानसाने शब्द घडविले, शब्दांनी साहित्य घडविले आणि पुन्हा एकदा साहित्यावर शब्द घडविण्याची जबाबदारी आली, पुन्हा एकदा साहित्यावर शब्द घडविण्याची जबाबदारी आली. महानुभाव आम्हाला महानुभाव माहीत आहे, पण तो महानुभाव आम्हाला कुठे दिसला हे माहीत नाही आहे. आम्ही महानुभावांच्या जवळ गेलो, पण महानुभाव शोधण्यासाठी खऱ्या अर्थाने महानुभाव कसा आहे हे पाहण्यासाठी आम्ही ग्रंथांच्या जवळ पोहोचत नाहीत. शोकांतिका आहे आत्ता संपन्न झालेलं अहमदनगर नागपूर जिल्ह्यामध्ये सुंदर असं त्या ठिकाणी साहित्य संमेलन, मराठी साहित्य संमेलन संपन्न झालं आणि त्या ठिकाणी शोकांतिका झाली की माणसं आज ग्रंथ वाचत नाहीत. ग्रंथ आपलं जीवन आहे, ग्रंथ आपलं जीवन आहे, ग्रंथ आपल्याला रस्ता दाखवतात. आणि म्हणून साहित्य सिद्धांताची आणि कर्पूर वासे घोळवणी साहित्य रसे, सिद्धांताची आणि कर्पूर वासे घोळवणी साहित्य रसे, भावविडा प्रबंध मिशे स्वामी राया मी देईन, भावविडा प्रबंध मिशे स्वामी राया मी देईन. खरं तर ग्रंथ आपल्यासाठी काय करतात? आज आपणा सर्वांच्या सेवेसाठी आपल्या सगळ्यांना माहीत आहे, आपण भक्त बघितले, श्रीकृष्ण कथा बघितल्या, कथेतलं एक एक पार्ट बघितलं. श्री दत्तात्रय कथा आपण त्याच्या मागच्या वर्षी आपण ऐकले, त्याच्यामधला आपला अरळक बघितला, यदुराजा बघितला. परंतु लीळाचरित्रामध्ये वेधणारे बोधणारे प्रसंगी त्याग करणारे परमेश्वराला अनुसरणारे आपण अनेक भक्त बघितले, पण महानुभाव लीळाचरित्रात दिसत नाही आपल्याला. मग महानुभाव शोधण्यासाठी आपल्याला स्मृतिस्थळामध्ये जावं लागतं. तो महानुभाव कुठे दिसतो आपल्याला? तो महानुभाव स्मृतिस्थळामध्ये दिसतो, जो सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी आपल्या शिष्यांना निमित्त करून जो आचार सांगितला, जो विचार सांगितला, जी अस्थिपरी सांगितली, जे दृष्टांत सांगितले, त्या आचाराचं त्या विचाराचं अनुकरण करणारा महानुभाव जर आपल्याला कुठे दिसत असेल तर तो आपल्याला फक्त आणि फक्त आपल्याला दिसतो, तो महानुभाव स्मृतिस्थळामध्ये दिसतो. आणि म्हणून स्मृतिस्थळ आपल्याला काय देतं? स्मृतिस्थळाने आपल्याला साहित्य दिलं.
मी नेहमी सांगत असते की मराठीला पहिलं साज जर कोणी चढवलं असेल, मराठीला पहिला अलंकार जर कोणी घातला असेल, तर सप्तग्रंथाच्या निर्मितीत असू द्या किंवा त्याहीपेक्षा पलीकडे महानुभावांची 6,500 ग्रंथाची निर्मिती असू द्या, हे सर्व अलंकार फक्त महानुभावांनी मराठीला चढवलेले आहेत. हा महानुभाव आम्हाला स्मृतिस्थळामध्ये दिसतो. आणि म्हणून स्मृतिस्थळात काय नाही आहे हो, स्मृतिस्थळाने आम्हाला आद्य मराठी अन्वयस्थळांमध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने महानुभावांचा जो अन्वय आहे हा स्मृतिस्थळातून सुरुवात झाली. स्मृतिस्थळाने आम्हाला अन्वय दाखवला. स्मृतिस्थळाने आम्हाला 6,500 ग्रंथाचा ग्रंथकर्ता म्हणून आद्य मराठीचा साहित्य कोशच म्हणून त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी म्हणजे स्मृतिस्थळ आहे. स्मृतिस्थळ म्हणजे काय आहे? स्मृतिस्थळ म्हणजे सर्वज्ञांनी सांगितलेल्या आचार आणि विचारावर चालणारा महानुभाव स्मृतिस्थळामध्ये आहे. स्मृतिस्थळ म्हणजे काय आहे? स्मृतिस्थळ म्हणजे आपणा सर्वांचा आधारवड आहे. आम्हा पातस्थांचा तो आधारस्थळ आहे. तर परमेश्वर साधकाच्या अस्थिबरोबर चालणारा त्यासाठी तो मार्गदीप आहे. आणि म्हणून स्मृतिस्थळामध्ये अनेक स्त्रिया आपल्याला पाहायला भेटतात. याच स्मृतिस्थळाने म्हणून महानुभाव हे कुठलंही उचलून आणत नाहीत, ते कुठलंही शास्त्र कुठेही सांगत नाहीत. मग त्याला प्रमाण लागतं. श्रुती गोसावी यांची, स्मृती भट्टोबासांची, परस्यरामाचा वृद्धाचार, या 5 प्रमाणाशिवाय महानुभाव बोलत नाही. त्यातलं एक प्रमाण म्हणजे स्मृतीचं प्रमाण मानलं जातं. आणि म्हणून लीळाचरित्र आपण बघितलं, पण स्मृतिस्थळामधला महानुभाव आपण बघायला पाहिजे. स्मृतिस्थळातला ग्रंथ आपला आरसा आहे. स्मृतिस्थळ आपल्याला रस्ता दाखवतो. स्मृतिस्थळ आम्हाला अस्थिपरी दाखवते. स्मृतिस्थळ आम्हाला चर्या दाखवते. स्मृतिस्थळ आम्हाला अस्थिपरी दाखवते. स्मृतिस्थळ आम्हाला वैराग्य दाखवतं. स्मृतिस्थळ आम्हाला ज्ञान भक्ती सर्व चालणारा महानुभाव आम्हाला स्मृतिस्थळामध्ये दिसतो. आणि याच स्मृतिस्थळामध्ये स्त्रीसुद्धा आहे. म्हणून स्मृतिस्थळाकडे बघत असताना स्मृतिस्थळातली स्त्री धाडसी आहे. स्मृतिस्थळातली स्त्री प्रसंगी कठोर शासन करणारी आहे. स्मृतिस्थळातली स्त्री, तुम्हाला मी नेहमी पाठीमागे आपला विषय झालेला आहे की एक शाळेमध्ये एक मुलगा शिकायला जात असतो आणि शाळेमध्ये शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची एक दिवस त्या शाळेमध्ये गॅदरिंग असते. आणि त्या गॅदरिंगमध्ये या मुलाने सहभाग घेतला. वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्याने भाग घेतला. वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर आता सुरुवात झाली, भाषणाची सुरुवात झाली. आणि उठले हे महाशय आणि गेले, सूत्रसंचलनाने नाव घेतलं. आता बसले, सुरुवात करायची, भाषणाची सुरुवात केली. आणि सुरुवात केल्यानंतर सुरुवात तर करत होता, परंतु मुलगा चांगलं बोलू शकत नव्हता. तो थोडा तोत्रा होता, शब्द नीट स्फुटत नव्हते. तोत्र्या शब्दामध्ये भाषण करायला सुरुवात केली. सगळे तिथे जमलेले विद्यार्थी मोठ्या मोठ्याने हसू लागले. सगळ्यांनी त्याचे टिंगल उडवले, सगळे हसू लागले त्या ठिकाणी. त्याचं तोत्र बोलणं बघितलं आणि बस सगळं सभा त्या ठिकाणी विस्कळे झाले. सगळे हसायला लागले, खजील झाला, अपमानित झाला. आणि बस आता घरी गेला. चेहरा दुःखी होता, रडवेला होता. आईला सांगू शकत नव्हता, आई मी तोत्रा आहे म्हणून मला सगळ्या शाळेने मला अपमानित केलं ग आई. नाही सांगू शकला तो आईला, परंतु तो थांबलाही नाही. मंडळी, हे लक्षात ठेवा. असं कधी जर आपल्या जीवनामध्ये जर घडलं तर आपण थांबलो असतो. आपण म्हणलं असतो नाही मला हे जमणारच नाही, मी हे करूच शकत नाही. आता त्याने ठरवलं की मी माझा तोत्रेपणा घालू शकतो, मला माझा तोत्रेपणा घालवायचा आहे, मला एक चांगलं वक्तृत्व मला करायचं आहे. बस आता सुरुवात केली त्याने. 2 गारगोट्या 2 तोंडात ठेवायच्या, एक एका गालामध्ये, दुसरी दुसऱ्या गालामध्ये ठेवायचा. आणि बस गारगोट्या तोंडामध्ये ठेवायचा आणि बोलायचा. गारगोट्या गालाला घासायच्या, हिरड्याला घासायच्या, दाताला घासायच्या, रक्त बाहेरचं, रक्त बंबाळ गाल व्हायचा, तरी सुद्धा तोंडाच्या बाहेर कधीच गारगोट्या काढल्याच नाहीत. आता तोत्रेपणा कमी 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 होत गेला. आता स्पष्ट बोलू लागला, बस स्पष्ट बोलू लागला. तर चांगलं बोलता यायला लागलं, बोलता तर चांगलं यायला लागलं, परंतु शब्दाची फेक जमली पाहिजे, दमदार शब्द हृदयातून निघाले पाहिजे. आणि बस मी 5 मिनिटामध्ये अनेक शब्द लोकांपर्यंत पोहोचू शकलो पाहिजे, त्यासाठी माझी छाती बलदंड झाली पाहिजे.
म्हणून तो आता डोंगरावरती चढायचा उतरायचा. बऱ्या पहाटे उठायचा, डोंगरावर चढायचा, खाली उतरायचा, चढायचा उतरायचा, चढत होता उतरत होता. बऱ्याच दिवसाची कसरत केली. बस आता तेही जिंकलं. हृदय बलदंड झालं, छाती बलदंड झाली. आता शब्दाची फेक जमत होती. आता 1 मिनिटामध्ये श्वास थांबत नव्हता. अनेकापर्यंत शब्द फेक जमायला लागली. जमलं तर सगळंच झालं हो मंडळी. आपल्याला स्पर्धा करायची ना, ती स्पर्धा कोणाशी करावी? स्पर्धा करायची ना सागरांच्या लाटाशी स्पर्धा करावी. स्पर्धा करायची ना वादळाशी स्पर्धा करावी. स्पर्धा करायचीच आहे ना आपल्या जीवनामध्ये. आपल्याला वादळाशी स्पर्धा करा, स्पर्धा करायची ना डोंगराशी स्पर्धा करा, स्पर्धा करायची ना आपल्याला संकटाशी स्पर्धा करा. संकट सुद्धा तुमच्या पुढे झुकलं पाहिजे, म्हणलं पाहिजे उगाचच नादी लागलो मी याच्या, कुठून आलो याच्याकडे. स्पर्धा करायचीच असेल ना आपल्याला, अनेक मोठ्या संकटाशी स्पर्धा करा. आता तो जिंकला, सगळ्याशी स्पर्धा केली, सागराशी स्पर्धा केली, लाटेशी स्पर्धा केली, वादळाशी स्पर्धा केली, डोंगराशी स्पर्धा केली. बस आता स्पर्धा केलेली होती. परंतु तोत्रेपणा तर निघून गेला. सगळं जमायला लागलं. पण बोलण्यासाठी ज्ञान असावं लागतं. आणि मग ते ज्ञान कुठे आहे? ते ज्ञान ग्रंथात आहे. ते ज्ञान कुठे आहे? ते ज्ञान संताजवळ आहे. ते ज्ञान कुठे आहे? ते ज्ञान भगवंताकडून आपल्याकडे येत असतं. म्हणून ग्रंथ, संत आणि भगवंत हे ज्याला समजले ना, ज्याला ग्रंथ आणि संत समजले त्याला भगवंत समजल्याशिवाय राहत नाही. म्हणून दोन्ही महत्त्वाचे आहे. आता ज्ञानाला सुरुवात केली. ज्ञान आत्मसात करत होता. श्रीमद भगवद्गीता वाचत होता, वेद वाचत होता, उपनिषद वाचत होता, ज्ञानेश्वरी वाचत होता. परंतु माणसाला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण कधीही एका जागेवर स्वस्थ बसू शकत नाही. बसू शकतो का बरं आपण? आता समजा सांगितलंच की संध्याकाळचं भागवत होईपर्यंत इथून उठायचंच नाही कोणी, जमेन का आपल्याला ही गोष्ट? नाही, आपण थांबू शकत नाही आहे. स्थितप्रज्ञता माणसामध्ये नाही आहे. श्रीमद भगवद्गीतेने स्थितप्रज्ञ राहायला शिकवलं, आपल्यामध्ये ती नाही आहे. आता थांबू शकत नव्हता. एक पॅरेग्राफ वाचायचा 10 मिनटं आणि बस गावामध्ये गल्लीमध्ये परत फिरून यायचा. नाही, अशाने तर मला ज्ञान आत्मसात होणार नाही आहे. ज्ञान आत्मसात करण्यासाठी 2-2, 3-3 तास एका जागेवरती बसावं लागतं. ते ज्ञान आकलन करावं लागतं. आकलन केलेलं ज्ञान चिंतन करावं लागतं. ते मनन करावं लागतं. आणि मनन केलेलं ज्ञान हृदयस्थ झाल्याशिवाय ते कंठस्थ होत नाही आहे. आता करायचं काय? परत विचार करू लागला, कसा मी स्थितप्रज्ञ कसा होईल? बस मला स्थितप्रज्ञ व्हायचं आहे. एका नाभिकाकडे गेला आणि त्या नाभिकाला सांगितलं, ए थांब, माझं अर्ध्या डोक्यावरचे केस काढून टाक म्हणे, अर्ध्या डोक्यावरचे. तो म्हणे असं कधीच माणूस मला भेटला नाही म्हणे. लोक करायला येतात माझ्याकडे, वेगवेगळे हेअरस्टाईल सांगतात, पण अर्ध्या डोक्यावरचे केस पूर्ण काढून टाकणारा पहिलाच माणूस मला तू भेटला म्हणे. तुला काय करायचं म्हणे, मी तुला सांगितलं ना काढून टाक तू. ठीक आहे भाऊ म्हणे. त्याने हातामध्ये वस्त्रा घेतला आणि अर्धे केस काढून टाकले. आता घरामध्ये गेला, स्वतःचा चेहरा आरशामध्ये बघितला. आपला चेहरा आपण आरशामध्ये बघितला की आपल्याला आरसा शिकवतो मंडळी. आरसा आपल्याला ज्ञान सांगतो की तुझा चेहरा कसा आहे, बघ तुझा चेहरा कसा आहे. आरशाकडे बघितलं. आता परत पुस्तक हातामध्ये घेतलं, अभ्यासाला सुरुवात केली आता. आणि बस आता नाभिकाकडे गेल्यामुळं, अर्धं डोकं काढल्यामुळं गल्लीमध्ये फिरू शकत नव्हता. आता गल्लीतले लोक टवळक्या करतील ना, गल्लीतले लोक टिंगल उडवतील ना. आता अभ्यास करायसाठी बसू शकत होता. परंतु आपल्या सगळ्यांची आवडती जर कोण असेल ना तर ती झोप. प्रत्येकाचं प्रेम आहे कशावरती? झोपेवरती. असं कुठलाच माणूस नाही की तो प्रेम करत नाही झोपेवरती. आहे का असं कोणी? नाही, असं कोणीच नाही आहे. मग तो पुस्तक हातामध्ये घेतलं, अर्धा तास गेला, पुस्तक वाचन केलं की त्याला झोप येऊ लागली. आता मात्र थांबायचं नाही. जो थांबला तो संपला, जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार बुडाला. आता परत विचार करत होता, मला थांबायचं नाहीये, मला वक्तृत्व करायचं आहे, सगळ्यात चांगला वक्ता मला बनायचं आहे, करावं काय? विचार करता करता परत सुचलं. परत नाभिकाकडे गेला, त्याला सांगितलं हे अर्धे राहिलेत ना, हे अर्धे पण काढून टाक. नाभिका म्हणलं काय माणूस आहे, असा कसा माणूस आहे हा? 15 दिवसापूर्वी आला, अर्धे काढायला लावले, आता आला तर सगळंच काढायला लावले. हो, तुला काय करायचं, फक्त शेंडी ठेव, सगळं काढून टाक. हो म्हणे, सगळं कधी काढतात माहिती का तुम्हाला? सगळं कधी काढतात? ज्या दिवशी दसवा असतो त्या दिवशी सगळं काढलं जातं.
ते म्हणे तुला काय करायचं रे म्हणे, माणसातले विचार मेले ना, ते मरणाऱ्या माणसासाठी केस करतात हा भाग वेगळा आहे, पण माणसातले विचारच मरत असतील तर ह्या डोक्यावरच्या केसांना करायचं काय रे? या विचारांना जागृत करण्यासाठी नव्याने केस उगवतील ना, तुला काय करायचं, काढून टाकते केस. नाभिकाने ते केस काढून टाकले. आता फक्त एक शेंडी ठेवली. हा घरामध्ये गेला. घरामध्ये गेल्यानंतर खुर्चीमध्ये बसला, पुस्तक हातामध्ये घेतलं, एक दोरी घेतली, दोरीने शेंडी बांधली, शेंडीची आणि दोरीची गाठ मारली आणि बस आता हातामध्ये पुस्तक घेतलं. पुस्तक वाचायला सुरुवात केली. जशी झोप आली तसे पटकन डोकं असं आदळलं, मागून शेंडी ओढल्या गेली, फडखडकन जाग आली. आता झोपेवर सुद्धा विजय मिळवला गेला. एक 3 वर्षाचा अभ्यासक्रम गेला आणि जगातला सगळ्यात पहिला वक्ता म्हणून तो जन्माला आला मंडळी. आणि लोकांनी त्याचा स्वीकार केलेला आहे. जे मित्र त्याचे टिंगल उडत होते ना, तीच मित्र आता त्याच्यासाठी टाळ्या वाजवू लागले. सांगायचं मला तुम्हाला की ज्ञानाशिवाय कुठलीच किंमत माणसाला येत नसते. स्मृतिस्थळाने आम्हाला ज्ञान दिलं, स्मृतिस्थळाने आम्हाला भक्ती दिली, स्मृतिस्थळाने आम्हाला वैराग्य दिलं, स्मृतिस्थळाने आम्हाला सप्तग्रंथ दिले, जे आमच्या जीवनाला आकार देतात, जे आमचं भरकटलेल्या जीवनाला खऱ्या अर्थाने रस्ता दाखवण्याचं जर काम कोणी केलं असेल ना, तर ते आमच्या स्मृतिस्थळाने केलेलं आहे. याच स्मृतिस्थळाने आम्हाला चांगली एक स्त्री दिलेली आहे. आज समाजामध्ये आत्ताच 8 मार्च जागतिक महिला दिन संपन्न झाला. आपण सगळ्यांनी बघितलं तो आहे आपण. आणि त्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मला तर असं वाटतं की ही तर 100-150 वर्षापूर्वीची परंपरा आहे, पण 850 वर्षापूर्वी सर्वदर्शी चक्रधर महाराजांनी पहिला जागतिक महिला दिन संपन्न केला. आणि या शिन्नस्थळीला सर्वज्ञांनी पहिली मुहूर्त मिळवली आणि सांगितलं या काही जीव आणि या काही जीवलिया नाही, दोघांनाही समान अधिकार आहे. परंतु प्राचीन काळाचा जर विचार केला आपण तर स्त्रीचा वापर फक्त शयनघर आणि स्वयंपाकघरापुरताच मर्यादित होता. स्त्रीने फक्त चूल आणि मूल सांभाळ, त्याच्या पलीकडे तिला कुठलाही अध्यात्म क्षेत्रामध्ये तिला जागा नव्हती. या होणारी विटंबना आणि तिचा होणारा त्रास, स्त्रीकडे संशयाने बघण्यामध्ये जे सुख नाही हा समाज विसरून गेला होता. स्त्रीकडे संशयाने बघण्यामध्ये सुख नाही मंडळी, तिच्याकडे बघत असताना विश्वासाने बघण्यामध्ये खरंच सुख आहे, हे स्त्रीदृष्ट्या समाज विसरला होता. आणि याचं दुःख सर्वज्ञांनीही अर्थहाक ऐकली आणि सर्वज्ञांनी पहिली मुहूर्त मिळवली. म्हणून बघा तुम्ही, छोटीशा एक लीळा माणसाला खूप मोठा आदर्श देऊन जाते. सारंग पंडित नावाचे भक्त स्वामींकडे आले आणि स्वामींना म्हणतात, देवा पूर्वी नाथ ऐको नाथेनी नाही ऐको, सिद्ध ऐको सिद्धीनी नाही ऐको. भगवंत म्हणले असं कसं बोलता तुम्ही? अहो गार्गी, मैत्री, मदळसा, म्हाळसा, दिलं होती या पुराण प्रसिद्ध स्त्रिया ब्रह्मविद्या नव्हत्या का? हो, पुराणाच्या जाणकार होत्या, वेदाच्या जाणकार होत्या. भरसभेमध्ये राजे लोकांशी चर्चा करण्याची ताकद त्या स्त्रियांमध्ये होती. त्याही पलीकडं तोच वारसा त्या आमच्या सर्वज्ञांनी आम्हाला दिलेल्या स्वातंत्र्यामुळे अध्यात्म क्षेत्रामध्ये स्त्री कुठेच कमी पडली नाही. ती स्मृतिस्थळातली स्त्री आहे. आणि म्हणून स्मृतिस्थळ आम्ही स्मृतिस्थळाचं पहिलं पान उघडलं की आपल्याला महादाईसा दिसते. स्मृतिस्थळाचं पहिलं पान उघडलं की आम्हाला महादाईसा दिसते, उभाईसा दिसतात आणि अबाईसा दिसतात. स्मृतिस्थळाच्या शेवटच्या 259 स्मृतीमधलं शेवटचं पान उघडल्यानंतर शेवटच्या पानावर सुद्धा स्त्रीच दिसते तुम्हाला. कारण श्री नागदेवाचार्य म्हणतात, आता मी बाईसाचे या देवा आठवतो. तिथेही आम्हाला स्त्रीच दिसतीये. तिथे म्हटले नाही मी माधवा भक्ताचा देव आठवतो, नाही मी बाईसाचा देव आठवतो. तिथेही आम्हाला स्त्रीच दिसते. 259 स्मृतीमध्ये प्रामुख्याने जर विचार केला आपण तर जवळजवळ 34 ते 35 स्त्रिया आपल्याला प्रामुख्याने दिसतात. अनेकही आहेत मंडळी, पण एक स्त्री विचार जर केला तर महानुभावांच्या भाष्यकारामध्ये, महानुभावांचं जे भाष्य आहे या 24 पक्षकारामध्ये 6 स्त्रिया आहेत. काही कमी नाहीत, त्या 6 स्त्रिया आहेत. आजही त्यांचे पक्ष आपल्याला प्रमाणभूत आहेत. नव्हे तर बाकीच्या पक्षकाराने त्यांच्या असलेलं भाष्य त्या ठिकाणी त्याचे खरडे मान्यसुद्धा केलेले आहेत. उपाध्ये कमळाऊसा, कुमारी रेमाईसा असू द्या, आबाईसा उपाध्ये असू द्या, नाती नागाईसा असू द्या, धाडी नागाईसा असू द्या, ह्या सर्व स्त्रिया आम्हाला 24 पक्षकारामध्ये दिसतात. म्हणून स्मृतिस्थळातली स्त्री कमी नाही आहे. स्मृतिस्थळातली स्त्री फार धाडशी आहे. एक सुंदर छोटंसं गाव आहे. या छोट्याशा गावामध्ये एका मुलीला श्री नागदेव आचार्यांपासून वेद उत्पन्न झाला होता.
ही वेदवंती असलेली स्त्रीचं लग्न एका घरी होतं आणि एका घरामध्ये देण्यात येतं. घरामध्ये दिल्यानंतर पूर्वजांनी दिलेले संस्कार किंवा आपल्या आईवडिलांच्या घरचे असलेले जे संस्कार आहेत, या संस्काराची पेरणी प्रत्येक स्त्री सासरी करत असते आणि नव्हे तिने ती करावी. मी या मताची आहे की आईवडिलांनी दिलेले तुम्हाला धर्मरूप संस्कार असू द्या किंवा कर्मरूप व्यवहाराचे संस्कार असू द्या, ती नीतिमत्ता असू द्या, हा संस्कार ही धर्मरूप ठेव आपल्याला सासरी पण द्यावी लागते. बस ही स्त्री आता सासरी त्याची पेरणी करत असताना एक दिवस स्त्रियांवरती अत्याचार पहिल्यापासून होत आलेला आहे. लग्न होऊन बरेच दिवस झाले आणि एक दिवस तिच्या पतिराजाने तिला मारलं, हाणमार केली, तिचा छळ केला. आणि छळ केल्यानंतर त्याच रात्री त्या पतिराजाला स्वप्न पडलं. स्वप्न कुठं सत्य असतं का? स्वप्न खरं आहे का? किती लोकांना स्वप्न पडतात, ती स्वप्न खरी आहेत का? पडतात की नाही स्वप्न आपल्याला? आपण सांगतो देव आलता मला भेटायला. मी विचार करते, ज्यांची तपसाधना, ज्यांची ज्ञानसाधना, ज्यांची भक्ती साधना, ज्यांची चर्या साधना पराकोटीची आहे, जे देवाला शोधण्यासाठी जातात, देव त्यांच्या भेटीला येतो, तो देव आम्हाला स्वप्नात कसा भेटेल का देव आम्हाला स्वप्नात? आणि विचार करते, स्वप्न पडलं, पतिराजाला स्वप्न पडलं, सुंदर स्वप्न पडलं, सत्य स्वप्न पडलं. स्वप्नात सांगितलं की तू जिला मारलंस ना, तुला माहीत नाही तुझ्या घरामध्ये ती कोण आहे आलेली. अरे तू विचारच नाही केला तिचा, ती तुझ्या घरामध्ये कोण आहे ती. बस निरपराध असलेल्या एका स्त्रीचा तू अत्याचार केलास, तिच्यावरती तू तिला हाणमार केलीस ना, आता 1 वर्षानंतर तू मरण पावणार आहेस. त्याला धक्का बसला. 1 वर्षानंतर, हो 1 वर्षानंतर तू मरणार आहेस. आणि तू मरण पावल्यानंतर तुझी ही असलेली धर्मपत्नी एक संत होऊन जाणार आहे, संत होणार आहे ते. हे दुसरं तिसरं कोणी नसून त्याची कुलदेवता म्हणजे नरसिंह देवता त्याच्या स्वप्नामध्ये आले आणि या देवतेने सांगितलं होतं की तुझ्या घरामध्ये असलेली एक संत तपस्विनी आहे, तू विनाकारण तिचा छळ केलास रे, आता तू मरण पावणार. सकाळी उठला, स्वप्न कुठं सत्य असतं का? आईवडिलांच्या जवळ गेला, आईला सांगितलं, वडिलांना सांगितलं, आई मला रात्री स्वप्न पडलं, नरसिंह देवता स्वप्नामध्ये आले आणि मला सांगितलं की तू 1 वर्षाने मरणार आहेस आणि तुझी धर्मपत्नी नंतर संत तपस्विनी होऊन जाणार आहे. आई वडील म्हणले जाऊ दे बेटा, स्वप्न कुठं सत्य असतं का? आपली देवता नरसिंह देवता आहे. नाही विचार केला. खरोखर त्या दिवसापासून आता दिवसाला सुरुवात झाली होती. 365 दिवस झाले, वर्ष संपलं, पतिराजाचं निधन झालं. आणि बस ही आता पत्नी दुसरं तिथे सती न जाता, दुसरं लग्न न करता, आपले संस्कार, धर्मरूप संस्कार आईवडिलाच्या घरी आली, दुःखरूप वेदना आईवडिलांना सांगितली आणि ज्या पावली आली त्याच पावली आता निंब्याला आचार्यांच्या जवळ आले. आचार्यांच्या जवळ गेले आणि आचार्यांना सांगितलं, आचार्य माझं लग्न झालेलं होतं. लग्न झाल्यानंतर पतिराजाने माझा छळ केला आणि 1 वर्ष झाले माझ्या पतिराजाला स्वप्न पडलं होतं. स्वप्नामध्ये सांगितलं, नरसिंह देवतेने स्वप्न पाडलं, परंतु आमच्या घरच्यांनी विश्वास ठेवला नाही आहे. माझ्या पतिराजाचं निधन झालं आणि आता मला तुम्ही दीक्षा द्यावी, मला अनुसरण द्यावं. आणि बस आचार्यांनी कसलाच विचार न करता त्या ठिकाणी तिची साधना बघितली आणि बस साधना बघून आचार्यश्रेणी सर्व गुरुकुळाला सांगितलं, आजपासून हिला सर्वांनी. मी विचार केला की माणूस माणसाची योग्यता सांगू शकतो, माणूस माणसाची पात्रता सांगू शकतो, नसली उपाधी लावू शकतो, आपण त्याला लावू शकतो, शब्दाने आपण अनेक उपाध्या देऊ शकतो, परंतु एका स्त्रीची उपाधी, एका स्त्रीची योग्यता, एका स्त्रीची पात्रता एका देवतेने सांगावी एवढी असलेली त्या स्मृतिस्थळातली स्त्री इतकी मोठी आहे की तिची देवतेने उपाधी सांगितली की ती संत तपस्विनी आहे. नरसिंह देवतेला कळालं की धर्माला अनुसरणारी स्त्री किती मोठी आहे. देवता सांगते संत मोठा आहे, देवता सांगते. आता आनंदित झाले. आचार्य सांगतात की आजपासून हिला सर्वांनी कुमरे रेमा ईसा म्हणायचं. आजपासून सगळ्यांनी हिला कुमरे रेमा ईसा म्हणायचं.
सगळे कुमरे रेमाईसा नावाने संबोधित करू लागले. बस आता धर्माचे धडे घेत होती, घेतलेला अभ्यास पाठांतर करत होती, विजनाला जात होती आता आचार्यांच्या सान्निध्यामध्ये. कारण प्रत्येक स्त्रीला अधिकरणाचं सन्निधान रूपी कवच असल्याशिवाय तो जीव योग्य होत नसतो, तो पात्र होत नसतो. म्हणून अधिकरणाच्या सन्निधानाचं कवच असावं लागतं. अधिकरणाच्या सन्निधानाने ती आता योग्य झाली आणि योग्य झालेली आता कुमरे रेमाईसा एक दिवस रस्त्याने निघालेली आहे. स्मृतिस्थळातली स्त्री किती धाडसी आहे, स्मृतिस्थळातली स्त्री किती शिस्तप्रिय आहे, स्मृतिस्थळातली स्त्री किती तत्वज्ञानी आहे, स्मृतिस्थळातली स्त्री किती त्यागशील आहे, स्मृतिस्थळातली स्त्री किती स्पष्ट वक्ती आहे. कुमरे रेमाईसाकडे बघितल्यावर आपल्या लक्षात येईल. रस्त्याने निघालेली आहे, एका दारामध्ये गेली, घरामध्ये समोर गेली, हातामध्ये रिक्षा आहे, हातामध्ये गाठी आहे, झोळी आहे आणि झोळी घेऊन त्या दरवाजासमोर उभी राहिली. सर्वज्ञांच्या नामाचा जप चालू आहे आणि भिक्षा मागण्यासाठी गल्लीमध्ये निघाली, दरवाजासमोर उभी राहिली, आवाज दिला भिक्षा. शेजारी थोडे चाटे पडत होते, विद्यार्थी शिकत होते आणि शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुमरे रेमाईसाचा भिक्षा आवाज ऐकला आणि बस तो साध कानावरती पडताच विद्यार्थी बाहेर आले आणि म्हटले, आई एवढी ही पेंडी घ्या आणि आमच्या वासरुवांना चारा खाऊ घाला, मग आम्ही तुम्हाला भिक्षा वाढू. बघा मंडळी, थोडासा विचार करण्यासारखा आहे. आई ही थोडासा चारा घ्या आणि बस हा आमच्या असलेल्या त्या वासरूवाला एवढी पेंडी खाऊ घाला, मग आम्ही तुम्हाला भिक्षा वाढू, मग भिक्षा वाढू आम्ही तुम्हाला. आणि त्यावेळेस कुमरे रेमाईसा म्हणतात, का बरं असं का करता तुम्ही? त्यावेळेस ते विद्यार्थी त्या ठिकाणी म्हणतात की आमची या मार्गीचा काही तुम्हाशी उपदेशू असे. अहो तुम्हाला आम्ही भिक्षा द्यावी तर तुम्हाला काही आमच्या मार्गाचा उपदेश आहे का? ही स्त्री थांबलीही नाही. ही विचारशील असलेली, ही सहनशील असलेली, ही धर्मशील असलेली, ही त्यागशील असलेली ही तपस्विनी आता तितक्याच धाडसाने त्या विद्यार्थ्यांना सांगत होती, अहो म्हणे चिमणीयाशी चारा घालिता तयासी काही तुमची मार्गीचा उपदेशू असे. चिमण्यांना तुम्ही चारा पाणी खाऊ घालता, त्यांना तुमचा उपदेश आहे का? तेव्हा तुम्ही त्यांना खाऊ घालता. बस आता पुढे निरुत्तर झाले, विद्यार्थी निरुत्तर झाले. पुढे काहीच उत्तर विद्यार्थी देऊ शकले नाही. लक्षात आलं आपली चूक आहे. भिक्षा घेतली, अटन विजन भिक्षा भोजन आणि बस ती भिक्षा सर्वज्ञांना अर्पण केली. नदीकाठी गेली आणि नदीवरती बसून त्या ठिकाणी भिक्षांना आता भोजन करत होती. तेवढ्यामध्ये वाकुडे दैभट्ट नावाचे भक्त त्यांच्या जवळ आले. दुरूनच दंडवत केला, दुरून दंडवत केला आणि दंडवत करून कुमरे रेमाईसाचं आचरण बघितलं, कुमरे रेमाईसाची तपश्चर्या बघितली, कुमरे रेमाईसाचा चेहरा बघितला, तो प्रसन्न शांत चित्ताचा चेहरा बघितला आणि त्या ठिकाणी दैभट्ट म्हणतात, आई मी तुम्हाला काही बोलू का? आणि त्यावेळेस तिथे चर्चा झाली, संवाद झाला. चर्चा संवादातून वाकुडे दैभट्टांना बोध झाला आणि बोध झाल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या कुमरे रेमाईसा म्हणतात, तुम्हाला जर हे मार्गीचा उपदेश हवा असेल तर तुम्ही निंबेयासी जा. बघा गुरुप्रतीती किती मोठी आहे. स्मृतिस्थळामधली गुरुप्रतीती खूप मोठी आहे, स्मृतिस्थळामधला शिष्य खूप मोठा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी दैभट्ट म्हणतात, नाही आई निंबाक फार दूर आहे, तडसमुख कुठे लांब आहे, मी निंब्याला तडसमुख होऊन जाऊ कधी? त्यापेक्षा आई तुम्हीच मला द्या, धर्माचा उपदेश द्या. दैभट्टांना आता त्या ठिकाणी उपदेश दिला आणि दैभट्ट या परमार्गामध्ये अनुसरलेले आहेत. सांगण्याचं तात्पर्य मंडळी की एका स्त्रीचा असलेला स्पष्टपणा, एका स्त्रीचं असलेलं धर्मावरचं असलेलं कवच किती जबरदस्त आहे, किती आपल्याला आकर्षित करतं. म्हणून स्मृतिस्थळातली स्त्री मला फार आवडते, फार आवडते की सर्वज्ञांचा आचार तिच्या रोमारोमात आहे, सर्वज्ञांचा आचार तिच्या हृदयात आहे आणि हा आचार जपत असताना, त्याचं अनुकरण करत असताना ती घाबरली नाही, ती कोणाला कधी घाबरली नाहीये. एक दिवस ह्याच कुमरे रेमाईसा रस्त्याने चाललेले असतात. विद्वान काही मंडळी, काही ब्राह्मण पांडित्य त्या पारावरती बसलेले असतात. बसतात ना लोक पारावरती. आज पार राहिलेच नाहीत, आज पारावरच्या गप्पा राहिल्या नाही, पारं राहिले नाहीत आणि पारावरच्या गप्पाही राहिल्या नाहीत. आता कुठे वड आहे, कुठे लिंब आहे, कुठे चौक आहे, अजिबात नाही. चौक राहिले नाही, पार राहिला नाही. आणि मी तर विचार करते की पारावर बसणारी म्हातारी माणसाला आता घरातली लोक बाहेर जाऊ देत नाहीत. आहे का नाही? असं झालं की नाही? आता
म्हातारा आता नाचुनामध्येच गुंग होऊन गेलेला आहे. परंतु ही काही विद्वान मंडळी त्या पारावरती बसलेली होती आणि पारावरती बसलेले या विद्वानांनी चाललेल्या कुमरी रेमाईसाला विचारलं, बघितलं, आवाज दिला, आई तुम्ही आम्हाला दंडवत का करत नाहीत? आवाज दिला, आई तुम्ही आम्हाला दंडवत का करत नाहीत? त्यावेळेस कुमरी रेमाईसा म्हणतात, दंडवत कोणी कोणाशी करावे? दंडवत कोणी कोणाशी करावे? आता मात्र विद्वान होते, पुराणाचे जाणकार होते, वेदाचे जाणकार होते, परंतु कुमरी रेमाईसाच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी निरुत्तर होते. नाही सांगू शकले दंडवत कोणी कोणाशी करावे. परत कुमरी रेमाईसा विचारतात, तुम्ही साधक आहात की साधनवंत आहात? तुम्ही कोण आहात? तुम्ही साधक आहात की साधनवंत आहात? आताही गप्पच बसले. त्यावेळेस कुमरी रेमाईसाच म्हणतात, तुम्ही साधनवंत जर असाल तर आमच्या दंडवताने तुमचं साधन चरित होणार नाही, आणि तुम्ही साधक असाल तर दंडवताची अपेक्षाच उरत नाही. मग दंडवत कोणी कोणाशी करावे? कोणी कोणाला दंडवत करावे? त्यावेळेस ती विद्वान मंडळी त्या ठिकाणी बसलेली असतात आणि कुमरी रेमाईसा सांगतात, हो, आणि तुम्हाला वाटत असेल की दंडवत केल्यानंतर तुम्ही आम्हाला भिक्षा देसाल, या अपेक्षेने तर आम्ही दंडवत कधी करतच नाही, कारण आम्हाला देणारी आमची उपजीविका करणारा आमचा परब्रह्म साधनदाता आहे, त्यामुळे आम्ही कोणापुढेही असे झुकत नाहीत. आणि मग त्या ठिकाणी एक स्मृतिस्थळातलं एकच वाक्य आपल्याला खूप मोठा आदर्श देतं. स्मृतिस्थळातलं एकच वाक्य आपल्या जीवनाला कलाटणी देतं. स्मृतिस्थळातलं एकच वाक्य आपल्या जीवनाचा आरसा बनतं. आणि ती सगळी विद्वान मंडळी त्या ठिकाणी म्हणतात, भट्ट मार्गाची स्त्री अळवू नये. भट्ट मार्गाची स्त्रीला कधीच आपण बोलू शकत नाही. ही भट्ट मार्गाची स्त्री आहे. ही स्मृतिस्थळातली स्त्री आपलं जीवन बदलवती का नाही मंडळी? आपलं जीवन बदलवती, आपल्या जीवनाला आकार देते. ही स्मृतिस्थळातली स्त्री आपल्या जीवनाला आकार देते आहे. म्हणून बघा तुम्ही, एक साधी साकाईसा नावाची स्त्री आहे, साधी म्हातारी आहे आणि बस वासनिक आहे. वासनिक अवस्थेत असलेली ही स्मृतिस्थळातली ही साकाईसा घरी बसलेली आहे आणि घरी असल्यानंतर आपल्या छोट्याशा नातवंडांना ती खेळवती नातवंडांना. आचार्य तिच्या भेटीला जातात आणि श्री नागदेव आचार्य म्हणतात, साकाई, अगं तू घरी काय बसलीस? जरा देव आठवावं. त्यावेळेस ती म्हातारी म्हणती, मग मी देवच तर आठवते म्हणे. म्हणून देव कसं आठवती? आपण देव आठवतो का नाही? सगळे देव आठवतो का नाही? आपण इथे बसलेली सगळी माणसं देव आठवतात का नाही? आपण देवाला आठवतो, देव आपलं चिंतन करतो की नाही? तुम्ही मान्य करत नाही, देव आठवत नाही. आपण देवाला आठवत नाही, आठवतो की नाही? आपण देवाला आठवतो, पण कधी आठवतो? हा प्रश्न आहे बरं का. आपण देवाला आठवतो पण कधी आठवतो, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि बस आपण देवाला आठवतो, दररोज आपण बेसिक म्हणून परमेश्वराची आठवण करतो, हा भाग वेगळा आहे. पण जेव्हा कधीतरी आपल्या घरात संकट येणार आहे, संकटाची चाहूल आपल्याला लागते, त्यावेळेस आपण जास्त देव आठवतो. आपण स्वार्थी देव आठवतो. साकाईसा म्हणते, नाही, माझा जे 2 नातू आहेत, गोल्लो आणि सिती, या 2 नातवंडांना खेळवताना मला देव आठवतो. मला देव आठवतो. कसा आठवतो? या 2 नातवंडांना खेळवताना मला देव आठवतो. आणि त्यावेळेस आचार्य म्हणतात, कवनाचा गोल्लो कवनाची शिती, तू आपुले चिंती ओ साकूबाई. अगं कोणाचा नातू आणि कोणाची नात, अगं तू बघ, देवाला आठव, देवाचं चिंतन कर. कारण आपण देवाचं चिंतन केलं तेव्हा भगवंत आपलं चिंतन करतात. तुम्ही पहा ना, आमचे स्वामी बाईसाला म्हणतात, बाबा तुम्ही कोणाचं चिंतन करतात? आमचे स्वामी म्हणतात, बाई हे श्री प्रभूची थाप चिंते. महादाईसा विचारतात, बाबा तुम्ही कोणाचं चिंतन करतात? स्वामी आमचे म्हणतात, हे सकळ जीवाचं चिंतन करतात. म्हणून चिंतन फार महत्त्वाचं आहे. पण त्या ठिकाणी जे चिंतन साकाई असा करत होत्या, त्यावेळेस साकूबाई करत होत्या, त्यावेळेस श्री नागदेवाचार्य म्हणतात, नाही, असं चिंतन नाही. गृहस्मरणापशी झाडातळी विजन किजे ते निके. घरी राहून देव आठवण्या
आठवण्यापेक्षा थोडासा घराचा त्याग करून झाडाखाली बसून देव आठवणं फार चांगलं. बरं नाही ठीक आहे, तुम्हाला झाडाखाली देव नाही आठवला, त्याहीपेक्षा झाडाखाली बसून मनोरथ माळका की जे ते निके, त्याहीपेक्षा पुढचा आचार्य सांगतात तुम्ही घराचा त्याग करून झाडाखाली जाऊन झोप घेतली, निद्रा की जी तेही निके, ते चांगलं आहे. परंतु घराचा त्याग करणं जास्त गरजेचं आहे. आचार्यांचं सगळं ऐकून घेतलं आणि घरामध्ये संस्कार नाही आहेत, आता मात्र तिला राहवलं नाही. म्हणून आता साकूबाई नागदेवाचार्यांना म्हणतात की काय सांगावं आचार्य तुम्हाला, काय सांगावं आचार्य तुम्हाला. गोविंदो नाही जयाचा वंशी ते पाथर कुशी निपन्नले, गोविंदो नाही जयाचा वंशी ते पाथर कुशी निपन्नले, विऊनिया वांज झाली ओ माय, पुत्रण धरीची पाय गोविंदाचे, पुत्रण धरीची पाय गोविंदाचे. आचार्यांजवळ आपली दुःख वेदना त्या ठिकाणी साकाई आचार्यांना सांगतात, आचार्य मुलगा तर जन्माला घातलेला आहे, परंतु वांज राहिली असते तर खूप चांगलं झालं असतं, खूप चांगलं झालं असतं. आज किती दुःखी माणसं आहेत हो, ज्यांना आहेत तेही दुःखी आहेत, नाही तो दुःखी आहे तो भाग वेगळा आहे, पण जे आहेत ते फार दुःखी आहेत. मग त्यांना वाटतं बरं आहे, ज्यांना नाही ना ते आपल्यापेक्षा सुखी आहेत असं म्हणतो का नाही आपण. हेच दुःख साकाईसा स्मृतिस्थळामध्ये व्यक्त करतात. त्या म्हणतात विऊनिया वांज झाली ओ माया, जन्म देऊन मी वांज आहे. मी का बरं वांज आहे, पुत्र धरीची पाय गोविंदाचे. माझा मुलगा जर दिवसभरामध्ये कधीच भगवंताचं चिंतन करत नसेल, भगवंताचं नामही त्याच्या मुखामध्ये येत नसेल, तर त्यापेक्षा मी वांज राहिली असते तर खूप चांगलं झालं असतं. स्मृतिस्थळामध्ये संस्कार आहेत. स्मृतिस्थळातली स्त्री आपल्या नातवंडांना संस्कार देते आणि हा संस्कार जर त्याच्यावरती होत नसेल तर ती सांगते मी वांज राहिले तर चांगली झालं असतं. विचार करा मंडळी, स्मृतिस्थळ आम्हाला काय देत नाही, स्मृतिस्थळ आम्हाला काय देत नाही. म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक मातांनी हे करणं गरजेचं आहे. कारण येथ वडील जे जे करीती तया नाम धर्मो ठेवती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकाळ. तुमचं अनुकरण मुलं करत असतात, तुमचं अनुकरण करतात. ते तुम्ही जे करताना त्याचं आज अनुसरणापेक्षा अनुकरण करणारी माणसं जास्त आहेत, आहे की नाही. अनुकरण करणारी माणसं जास्त आहेत. बघा, एक चित्रपट चालू असतो आणि त्या चित्रपटामध्ये राम आणि रावणाचं युद्ध सुरू असतं. आता शेवटचा बाण मारायचा आणि बस रावणाने मरायचं ठरलेलं आहे. चित्रपट म्हटलं की असंच असतं, 3 तासामध्ये सगळा खेळ असतो आणि ते बघण्यासाठी आपण तिकीट काढून जातो की नाही, पैसे खर्च करून जातो आपण त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी गेलेले आहेत, रामाने बाण मारला, रावण मेलाच नाही. आता डायरेक्टरला टेन्शन आलं थोडंसं. ते म्हणे असं कसं झालं. चित्रपटाच्या डायरेक्टरला बोलवलं, म्हणे अहो असं कसं. म्हणे रामाने बाण मारला, रावण मेलाच नाही. असं तर व्हायला नाही पाहिजे. प्रेक्षक काय म्हणतील, आम्ही लोकांकडून पैसे घेतलेले आहेत, जसा तसा शॉट झालाच पाहिजे. आणि मग रावणाच्या पाठीमागून पडद्यात डायरेक्टर गेले. रावणाला हळूच विचारलं, खरे म्हणे तुला मरता नाही आलं का. म्हणे तुला सांगितलं होतं ना शेवटचा बाण मारला की तू मरून जायचं म्हणून. ते म्हणे मागच्या प्रयोगाचे पैसे, मागचा प्रयोग केला त्याचे पैसे दिले का तुम्ही. डायरेक्टरने पटकन खिशामध्ये हात घातला, 5,000 काढले, हातामध्ये ठेवले, हात पैसे घेतले. मग म्हणे आता दुसरा बाण मारला, परत बाण मारला, बाण लागला त्याच क्षणी आता मरायला पाहिजे होतं ना, आता पण रावण मेलाच नाही. आता डायरेक्टर चिडला, म्हणजे असं कसं. म्हणे आता तरी मरणं म्हणे तू. म्हणे आत्ताच्या प्रयोगाचे पैसे देऊन टाका ना, मग मरतो ना म्हणे. तुम्ही विचार करा मंडळी, अनुकरण करणारी माणसं आहेत, अनुसरण तो नंतरची पायरी आहे. म्हणून आपल्या मुलांना खऱ्या अर्थाने संस्कार देणं गरजेचं आहे. साकूबाई आपल्या स्मृतीमध्ये सांगते की बस माझा धर्म, जर माझा मुलगा माझ्या गोविंदाचं नाव घेत नसेल, माझा मुलगा माझा कृष्ण आठवत नसेल, माझा मुलगा माझा श्री दत्त आठवत नसेल, तर मी वांज राहिले असते तर खूप चांगली झाली असते. म्हणून आपल्या मुलाला गोविंदाचे पाय धरायला लावा. निश्चितच आपल्या मुलाचं खच्चीकरण होणार नाही. येणाऱ्या पिढीमध्ये त्याला अध्यात्माने इतकं चांगलं
घडवा की कदाचित संकटाचा सामना जरी आला तरी अध्यात्माची बाजू जर खंबीर असेल तर तुमचा मुलगा आत्महत्या कधीच करणार नाही. म्हणून अध्यात्माची बाजू उंच ठेवा त्याची. हीच सांगणारी स्मृती आम्हाला साकूबाईकडे दिसतीये. म्हणून स्मृतीस्थळातली स्त्री शिस्तप्रिय आहे. स्मृतीस्थळातली स्त्री वैचारिक भावना तिची इतकी उंचावलेली आहे की आचार्यांना निशब्द करू शकते. ती आचरणांनी निशब्द करू शकते. एक दिवस अकाईसा जवळ आल्या. नागदेव आचार्यांच्या मांडीवरती डोकं ठेवलं आणि दंडवत केला. आचार्य चिडले. म्हणजे तुला किती वेळा सांगितलं की असं दंडवत जवळ येऊन करत जाऊ नको, डोकं ठेवत जाऊ नको म्हणून. दुःखी झाले. बघा ना, मी तर दंडवत केलाय आणि आचार्य माझ्यावरती रागवलेत. दुःखी झाले. थोडीशी 4 पावलं पाठीमागे गेली आणि दामोदर पंडित बसलेले होते. दामोदर पंडितांच्या जवळ गेले आणि दामोदर पंडितांच्या जवळ जाऊन त्या ठिकाणी दामोदर पंडितांना म्हणतात, पंडितो धर्म तरी दैवगती, पंडितो धर्म तरी दैवगती, भट्टा नमस्कारा एकंती, विधी करिता घडत असे अविधी, तरी पुसापा भट्टा ते गोसाव्यांचा सबंधू नमस्कारूये की नाहीये. दामोदर पंडितांनी सकाळीसाचं वाक्य ऐकलं. अंगावरचे रोमांच उभे राहिले. एक निरक्षर असलेली स्त्री इतकं सुंदर बोलू शकते, इतका शब्दाचा साठा तिच्याकडे आला कुठून. मी विचार करते, व महादंबेने धवळे लिहिले. नाही, महादंबाच्या शिकी नसलेल्या नाईकबाईंनी 7 अप्राप्तिपर पदे लिहिलेली आहेत. खूप सुंदर पदे आहेत ते स्मृतीस्थळामध्ये. मी जेव्हा या स्त्रियांकडे बघते ना त्यावेळेस मी विचार करते की महादंबे तू धवळे लिहिलेस. तू ज्यांना निमित्त झाले त्या नाईकबाईला ती 7 अप्राप्तिपर पदे लिहू शकली. कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन शिक्षण घेतलं? कुठे गेली होती शिकायला ही माणसं? कुठे गेली होती? आज आपण चांगली युनिव्हर्सिटी निवडतो, मुलांना शिक्षण देतो. का बरं? ती उच्च शिक्षित झाली पाहिजे, ती त्यांच्या पायावर उभी राहिली पाहिजे. स्मृतीस्थळातली स्त्री कुठे शिकली हो? कुठे शिकली कधी? नाही. हे वाक्य ऐकलं आणि बस दामोदर पंडित पटकन उठले, आचार्यांच्या जवळ गेले, आचार्यांना दंडवत केला आणि आचार्यांना सांगतात, आचार्य श्री साकूबाई असं म्हणतायत की पंडितो धर्म तरी दैवगती, माझा धर्म हा दैवगतीने मिळालेला आहे आणि विधीकरिता घडत असे अविधी. दंडवत करणे हा विधी आहे का नाही? आहे का नाही? दंडवत करणे हा विधी आहे. मग दंडवत करणे जर हा विधी आहे तर हा विधी करत असताना घडत असे अविधी, मला जर अविधी घडत असेल तर श्री नागदेव आचार्यांना जाऊन विचारा की गोसाव्यांचा संबंध ज्या स्थानाला झाला, ज्या प्रसादाला झाला, गोसाव्यांचा ज्ञानलक्षण संबंध ज्या ज्ञानियांना झालेला आहे तो वंदनीय आहे का नाही, जाऊन विचारा नागदेवाचार्यांना. आणि दामोदर पंडितांनी निरोप सांगताच आचार्य थोडे स्तब्ध झाले. विचार केला की जे म्हणते ते बरोबर आहे का नाही. बस आचार्य सुद्धा निशब्द झालेले आहेत. पुढे आचार्यांचं एकही वाक्य त्या स्मृतीमध्ये नाही आहे. मंडळी, आचार्यांना निशब्द करण्याची ताकद, एवढी वैचारिक भावनाची पातळी ज्या स्त्रीची उंच झालेली आहे ती स्त्री किती महान आहे हो, किती महान आहे की आचार्य निशब्द होऊ शकतात. जे आचार्यांना आमच्या देवाचा वर आहे ते आचार्य आज निशब्द झालेले आहेत. म्हणून स्मृतीस्थळातल्या स्त्रीचं दर्शन घेणं गरजेचं आहे. स्मृतीस्थळातल्या स्त्रीचा त्याग पाहणं गरजेचं आहे. स्मृतीस्थळातल्या स्त्रीचा आचार पाहणं गरजेचं आहे. स्मृतीस्थळाच्या स्त्रीतली आचार परंपरा पाहण्याची गरजेचं आहे. स्मृतीस्थळातल्या स्त्रीने साहित्य कसं निर्माण केलं गरजेचं आहे. स्मृतीस्थळातली स्त्री संसारही सुखाचा करते आणि परमार्थही सुखाचा करते. ती लुखाईसा बाबुळगावकर बघणं गरजेचं आहे. स्मृतीस्थळातली स्त्री हिराईसा, तिचं दृढत्व आचार्य प्रशंसा करतात. आमचे आचार्य प्रशंसा करतात त्या हिराईसावरती आणि ती स्त्री पाहणं गरजेचं आहे. आपल्यामध्ये योग्यता आणि दृढता जर आणायची असेल, योग्य व्हायचं असेल, दृढ व्हायचं असेल ना तर निश्चितच स्मृतीस्थळातल्या स्त्रीकडे जावं लागतं. निश्चितच स्मृतीस्थळातली स्त्रीची पानं आपल्याला उघडावी लागतात आणि पानं उघडल्यानंतर प्रत्येक स्त्रीचा आचार आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो आहे. प्रत्येक स्त्रीचा आचार दिसतो. मी विचार करते की श्री केशराज वेशांच्या ज्या धर्मपत्नी आहे या धर्मपत्नीचा आपल्या पतीचा त्याग किती मोठा त्याग आहे हो, किती मोठा त्याग आहे. एका विषयाने विषयवीराला पत्र दिलं की जा
सांगून टाकलं त्यांना की जा. आणि आपल्या वडिलांना सांगतात, बाबा माझे नाथ जोगी झाले, याचे माझं पाप लागत असे, आता यासी जाऊ द्या. सगळ्यात मोठं प्रमाणपत्र आमच्या केसराज बासांच्या धर्मपत्नीने दिलं. आणि बस या असले विषयग्रस्ताने विषयवीराला पत्र दिलं. आणि बस सगळ्यात मोठा त्यावेळेस श्री नागदेवाचार्य म्हणतात, माझा केशव शुकयोगींद्र विषयाते पाठी मोरा करून येत असे. किती मोठा त्याग आहे हो. सहजासहजी विषय कधी झुकत नाही. आपण पाहिलं इथे पाराशर हरला गेला, इथे ऋषीशृंग हरला गेला, आमचे केशराज हरले नाहीयेत. पण त्या केशराज व्यासांचा आचार बघून, त्या केशराज व्यासांची ध्यान साधना, स्मरण साधना, तपसाधना, भक्ती साधना बघून एक स्त्री सांगतीये. असं कधी होऊ शकत नाही का? होऊ शकतं? आपले पती जर चालले समजा परमार्गामध्ये अनुसरायला, तर आपण काय केलं असतं त्या जागेवरती? जा म्हटलो असतो, लवकर जा, कटकट जाईन एकदाची, असं म्हटलो असतो का आपण? त्यांना सहजासहजी आज्ञा दिली असती का? नाही, तुम्हाला जायचं आहे ना तर 56च्या आत, अजून 56ला वेळ आहे, काठावर जायचं, 56ला एक दिवस कमी असल्यावर जा, एक तर असं म्हटलं असतो. नाही तर दुसरं म्हणलं असतो, जायचं आहे तुम्हाला ना तर मग 7-12 काही पोराच्या नावावर करा, काही माझ्या नावावर करा, मग जा. कुठलीच अट त्या स्त्रीची नसताना सुद्धा एका वाक्यामध्ये सांगते ती, बाबा माझे नाथ जोगी झाले. हे खूप मोठं प्रमाणपत्र आहे की माझे नाथ जोगी झाले, बस आता मला काहीच लागत नाही, उलट यांना घरी ठेवल्यानंतर मला पाप लागतंय. आणि बस आता त्या ठिकाणी शृंगार हरला गेला होता आणि खऱ्या अर्थाने भक्तीचा विजय झालेला होता, एका विषयवीराचा त्या ठिकाणी विजय झालेला होता. आणि म्हणून ती स्त्री किती मोठी आहे, तिचा पती त्याग आहे, त्या ठिकाणी आपण बघणं गरजेचं आहे. पण एवढंच नाही तर दामोदर पंडित जेव्हा हिराईसाला सांगतात तू जा, इथे पत्नी त्याग आहे, पती घरीच आहेत, पत्नीला पाठवून दिलं, तू जा. बस दोघांमध्ये थोडेसे चर्चा झाली, सांगितलं तू परमार्गामध्ये जा, तू अनुसरा म्हटल्यानंतर हिराईसा परमार्गामध्ये गेल्या. आणि नकळत दामोदर पंडिताच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, ते म्हणतात, तुला मी जा म्हटलं त्यात माझा स्वार्थ होता, तुला भरपूर सुख मिळावं हाच त्याचा अर्थ होता. अगं जा, तू जा, परमार्थाचं सुख तुझ्या पदरी पडावं. गेली परमार्गामध्ये राहिली, अनुसरली. आता बरेच दिवसाचा कालावधी गेला, पाठीमागून दामोदर पंडित आले नाहीत. त्यावेळेस हीच हिराईसा आता दामोदर पंडितांना पत्र पाठवती की जी चुलीची खीर खादली ती चुलीची काही राख खाल. किती सुंदर आहे हो. स्मृतीस्थळातली स्त्री आपण स्वतः तर अनुसरले, पण आपले पतिराज सुद्धा आले पाहिजे म्हणून जिची धर्मभावना जागृत आहे. मार्गरोडेमध्ये आमचे चिंतनजनक बाबा याच्यावरती खूप सुंदर काव्य करतात. ते म्हणतात की पंडिताची हिराईसा आचार्यांच्या पाशी आली, पंडितांची हिराईसा आचार्यांच्या पाशी आली, संसाराच्या सोबत त्याला वाट तिने दाखविली. चुलीतली राखपण सांगत असे धर्मनीती, मार्गरूढी मार्गामध्ये हेच गीत गात होती, मार्गरूढी मार्गामध्ये हेच गीत गात होती. अहो, चुलीतली राख ही धर्मनीती सांगू शकते, ही स्मृतीस्थळ आहे. चुलीतली राख ही सांगते, अहो जी चुलीची खीर खादली ती चुलीची काय राख खाल. आणि त्यांचा त्याग किती महत्त्वाचा त्याग आहे हो, किती महत्त्वाचा त्याग आहे. आणि म्हणून हिराईसांची प्रशंसा आचार्य करतात. आचार्य म्हणतात, हिराई म्हणजे विरक्ताची कसोटी गा, येचा कसे उतरला तो विरक्त. हीच हिराईसा जेव्हा दामोदर पंडित परमार्गामध्ये येतात, अनुसरतात. आणि अनुसरल्यानंतर हिराईसा आपलं दामोदर पंडित जेव्हा लाजी वैरागकडे अटण्यासाठी निघून जातात, त्यावेळेस हीच हिराईसा संपूर्ण गुरुकुळा देखत म्हणती, भले केले पंडितो देहांती मज वेगळे केले. खूप छान केलं, तुम्ही गेलेत ना तिकडे, खूप चांगलं केलं, देहांती मला तुमच्यापासून दूर केलं. किती मोठा त्याग आहे. संबंधियाचा त्याग जर आपल्याला बघायचा असेल ना, तर त्या त्यागाच्या मूर्तिमंत उदाहरण जर कुठे असेल ना, तर ते आमच्या स्मृतीस्थळामध्ये आहे. म्हणून स्मृतीस्थळ आमचा आरसा आहे. स्मृतीस्थळ आम्हाला खऱ्या अर्थाने जीवन घडवण्यासाठी एक 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 पान आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला आकार देत चालतं. स्मृतीस्थळामध्ये तनमन धन आहे, स्मृतीस्थळामध्ये तनमन धन आहे. आणि हे तनमन धन जेव्हा आपण अर्पण करतो
असतो ना, ते तण कसं अर्पण करावं हे आपल्याला अकाईसाच्या रामदेवांकडे बघितल्यावर लक्षात येईल. मन कसं अर्पण करावं हे आपल्याला लक्षात येईल आमच्या केशराजवासांकडे बघितल्यानंतर. धन कसं अर्पण करावं जे आमच्या नागदेवाचार्यांकडे बघितलं आपल्या लक्षात येईल की माझं म्हातारदम उरला असे, आता याचा विनियोग करावा. काही नाही आहे, आमचे खेळी भट्ट एका क्षणामध्ये धनाचा त्या ठिकाणी अर्पण करतात. तन मन धन अर्पण करण्याचं कुठे असेल तर ते आमच्या स्मृतीस्थळामध्ये आहे. म्हणून स्मृतीस्थळातली स्त्री फार मोठी आहे. स्मृतीस्थळातली स्त्री आचाराने परिपूर्ण आहे. स्मृतीस्थळातली स्त्री विचाराने परिपूर्ण आहे. आणि अशी विचाराने योग्य झालेली, दृढ झालेली स्त्री खऱ्या अर्थाने आपण तिची प्रत्येक पानं उलटावीत आणि आपण त्यांच्यातला आदर्श घ्यावा, आपण बोध घ्यावा. कारण पूर्वजांच्या कार्यामुळे आमची ही शान आहे. पूर्वजांच्या कार्यामुळे आमची ही शान आहे. त्यांच्या बलस्थानावरी मिळतो सन्मान आहे. पूर्वज आहे म्हणून आपण आहोत. ते जर त्या रस्त्याने गेले नसते, ते जर त्या रस्त्याने पथस्थ झाले नसते तर आपला रस्ता चुकला असता. म्हणून पूर्वजांचा रस्ता इतका सुंदर रस्ता होता. ते आचाराचं बोट धरून विचाराने योग्य होऊन दृढ होऊन त्या रस्त्याने चालत गेले. 6चा त्याग करून 6ला अनुसरणारा साधक जेव्हा रस्त्याने चालतो ना तेव्हा आपल्याला आदर्श देतो आणि हा आदर्श आपलं जीवन घडवतो. नाहीतरी जीवन म्हणजे काय आहे? पाण्याचा बुडबुडा आहे. आज आहे उद्या राहणार नाही आहे. आणि म्हणून स्मृतीस्थळातली प्रत्येक स्त्री जिच्याकडे आपण बघावं आणि आपल्या जीवनात आदर्श उतरवावा. तिथे आकाईसा असू द्या, साकाईसा असू द्या, लुखाईसा असू द्या, कमळाऊसा उपाध्या असू द्या की आमच्या कुमारी रेमाईसा असू द्या, अनेक स्त्रियांचा आचार, अनेक स्त्रियांचा विचार आमचं जीवन घडवतो, आमचं जीवन घडवतो. जेव्हा मी साधेकडे बघितलं आणि मला त्या ठिकाणी एक विचार माझ्या मनामध्ये आला की साधेला स्वामींनी वरदान दिलेलं आहे का नाही? स्वामींनी आमच्या सांगितलं की आजही तुम्हाला वचनरूप गोविंदाचं सन्निधान आजही आहे तुमच्यासाठी. आम्ही आजही आहोत. आम्ही कुठे गेलो नाही. जिथे जिथे धर्मवार्ता होईल तिथे तिथे आम्ही तुमच्यासाठी आहोतच. हीच साधा जेव्हा परिवैजनातला उभी राहते त्यावेळेस येणाऱ्या प्रत्येक तुरुकाला सांगते की येथं कोणी नाही, येतसे चक्रधार रायाची दासी यल्लो असे. या एका शब्दामध्ये झाशीच्या राणीची ताकद आहे मंडळी, एका शब्दामध्ये. आणि तुरुक निघून जातात. प्रत्येकजण तुरुक येतो, रस्त्याने निघून जातो. झाशीच्या राणीची ताकद आहे. आणि मग चिंतनजनक बाबा म्हणतात मंदिर वैजनाती भक्तास राखण्याला हातात दंड तुझ्या अभय पाहिले मी, हातात दंड तुझ्या अभय पाहिले मी. किती सांगाव्या, जेवढ्या स्मृती सांगाव्यात तेवढ्या स्मृतीस थोड्या आहेत. अशी स्मृतीस्थळातली स्त्री आणि या स्मृतीस्थळातल्या स्त्रीचं दर्शन आपण घ्यावं आणि दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करावं. आपण काही करू शकत नाहीत, देव आपल्याला भेटत नाही, पण देवाच्या भेटीला गेलेली माणसं तरी आपल्याला भेटावी. त्यांनी केलेला आचार, त्यांनी केलेला विचार, त्यांनी केलेला जीवन समर्पण, हे समर्पित जीवन आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने धन्यता करतं, कृतार्थता करतं. आणि ही कृतार्थता झाल्याशिवाय आपलं ही जीवन खऱ्या अर्थाने तिथे आपलं जीवन सार्थकी लागणार नाही. आणि म्हणून स्मृतीस्थळाची पानं उलटावावीत आणि पानं उलटल्यानंतर शेवटच्या स्मृतीपासून, पहिल्या स्मृतीपासून शेवटच्या स्मृतीपर्यंत अनेक स्त्रियांचा आदर्श, अनेक भक्तांचा आदर्श, त्यांचं ज्ञान, त्यांची भक्ती, त्यांचं वैराग्य, त्यांची चर्या, त्यांची तपश्चर्या आपल्या जीवनामध्ये आपण उतरवावी आणि निश्चितच त्या भगवंताच्या जवळ जावं. एवढी या ठिकाणी आज स्मृतीस्थळातली स्त्री दर्शन हा विषय आज आपणासमोर घेतला. आणि अनेकही स्त्रियांचा वारसा आहे ज्यामध्ये नाती नागाईसासारखी एक सुंदर स्त्री आहे. म्हणून उद्याच्या सत्रामध्ये काही स्त्रियांचा आपण आढावा घेणार आहोत. आजच्या दिवसासाठी या संपूर्ण स्त्रिया कुमारी रेमाईसासारखी एक सुंदर असलेली स्त्री, तिचा त्याग खूप मोठा आहे. त्या स्त्रीच्या चरणी आजची ही सेवा समर्पित करते आणि माझ्या शब्दांना विराम देते. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय.